मी शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई या संस्थेचा माजी संचालक सभासद आहे, सध्या ठेवीदारी आहे आणि माझ्या कुटुंबातील लाखो या संस्थेमध्ये आहेत. चिंतकाच्या ठेवी आहेत आणि या संस्थेमध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये जो गैरव्यवहार चालू आहे त्याच्यासंबंधी आम्ही आवाज उठवत आहोत. सुरुवातीला आम्ही वार्षिक सभेत आवाज उठवला, परंतु आम्हाला त्या ठिकाणी काही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. म्हणून आम्ही पुणे कार्यालयामध्ये तक्रारी दाखल केल्या की हे संचालक कसं गैरव्यवस्थापन करता येईल, निधीची वगळपट्टी कशी करते किंवा कर्मचाऱ्यांना कसं त्रास देतं किंवा कर्मचारी नियमानुसार भंग कसं करतं, कर्जमाफीमध्ये कसे दोन दुसरीपणा करतात, त्याच्यासंबंधी अनेक तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या तक्रारीची चौकशी चालू आहे. सुनावणी आमची घेतली आणि चौकशी चालू आहे. चौकशी अधिकारी म्हणजे त्या चौकशी अधिकाऱ्यांनी 3 महिन्यात अहवाल देणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी अद्याप अहवाल दिलेला नाही आणि का अहवाल दिला नाही विचारलं त्याची उत्तरं मिळत नाही. बरं, ज्यांना अहवाल दिलेला आहे त्यांनी आम्हाला चौकशीला अद्याप बोलवलं नाही. म्हणून आम्ही आयुक्तांना तो अधिकारी बदलून मिळावा म्हणून त्यांना सांगितलं, तो अधिकारी बदलून दिला नाही. तरी एकंदरीत ही जी गैरव्यवहार आहे, गैरव्यवस्थापन आहे, गैरकारभार आहे, याच्यावरती कुठेतरी पांघरून घालावं म्हणून ते हा अहवाल झडपलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. तर येत्या वार्षिक सभेपर्यंत जर हा अहवाल त्यांनी उघड केला नाही तर आम्हाला धरणे आंदोलन, उपोषण असे वेगवेगळे लोकशाही मार्गानं या आवाज उठवावा लागेल आणि त्यासाठी आपलं पण सहकार्य मिळावं ही आमची विनंती आहे.